दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिकमधील गाजलेल्या TCS धर्मांतरण प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे आरोपीला आश्रय दिल्याच्या आरोपावरून संभाजीनगरमधील MIM संबंधित नगरसेवक मतीन पटेल यांचे नावही तपासात समोर आले आहे। देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या धर्मांतरण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळल्यानंतर नाशिक पोलिसांनी तपासाची गती वाढवली होती। नाशिक पोलिसांच्या SIT तपासात आरोपी छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरात लपल्याची माहिती समोर आली। तपासादरम्यान आरोपीला स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल यांनी आश्रय दिल्याचेही निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तैनात करण्यात आली। सलग 2 दिवस गुप्त पाळत ठेवत साध्या वेशातील पोलिसांनी विनाचिन्हांकित वाहनांतून नारेगाव परिसरात अत्यंत वेगवान आणि नियोजनबद्ध कारवाई केली। अखेर आरोपी निदा खान हिला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले। या प्रकरणात नगरसेवक मतीन पटेल यांनाही आरोपी करण्यात आले असून गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्या आणि कायदेशीर प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे। नाशिक शहर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर 156/26 या केसमध्ये आरोपी निदा खान यांचा जामीन माननीय न्यायालयाने फेटाळलेला होता। नाशिक शहर पोलीस व छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या जॉईंट ऑपरेशन मध्ये काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे। मी छत्रपती संभाजीनगर यांचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो। अटक करण्यात आलेल्या आरोपीला आज नाशिक न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून या प्रकरणातील आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईचे कौतुक होत असून या प्रकरणामुळे राज्यभरात पुन्हा एकदा धर्मांतरणाच्या मुद्द्यावर चर्चा रंगण्याची शक्यता आहे। दक्ष न्यूज नाशिक।